आहे तो विधानसभेत मांडला होता, पुन्हा तो ऐरणीला आहे दीनानाथ मंगेशकरचं रूप. हो, काल अमित गोरखे साहेब जे आमचेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित म्हणजे सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत, गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे. कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले. माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरीबाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू. मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की